दरम्यान मंगळवारी होत असलेल्या नाशिक महापालिकेच्या मतदानासाठी देखील निवडणुकीची तयारी पूर्ण आहे। सुमारे 1,500 मतदान केंद्रावर 8,500 कर्मचारी सोमवारी सकाळीच रवाना झाले। सकाळी सर्व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याच्या वाटपाची लगबग सुरू होती। महापालिकेच्या 31 प्रभागातल्या एकूण 122 जागांकरता उद्या मतदान आहे। त्यासाठी प्रशासनाच्या वतीनेही जय्यत तयारी करण्यात आली आहे। उद्या होणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची तयारी आता प्रशासकीय पातळीवर पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघू शकतो या ठिकाणी जे 8,500 कर्मचारी उद्या ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहे त्यांना साहित्य वाटपाची लगबग इथे सुरू आहे। खरं तर नाशिक महानगरपालिकेमध्ये यावर्षी 122 जागा आहे आणि 31 प्रभाग आहेत, ज्याच्या माध्यमातून 821 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि या 821 उमेदवारांच्या निवडणुकीची जी काही तयारी आहे मग त्याच्यामध्ये ईव्हीएम मशीन असतील, काही डॉक्युमेंट्स आहेत, सूचना फलक आहेत, इतर सर्व बाबी ज्या आहेत त्यांचं काम आता पूर्णत्वाला आलेलं आहे। नाशिक महानगरपालिकेचा जर एकूण विचार केला तर उद्या 10,74,845 इतके मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि त्याच्यासाठी नाशिक शहरामध्ये 1433 मतदान केंद्र तयार करण्यात आले। ही सगळी मशीन्स ज्या आहेत ते आज दुपारी आणि संध्याकाळपर्यंत मतदान केंद्रांवर पोहोचतील आणि त्यानंतर त्या ठिकाणी मतदान केंद्राची संपूर्ण व्यवस्था केली जाईल। एकूणच काय तर उद्या सकाळपासून मतदानाची निवडणुकीची जी काही रणधुमाळी सुरू होईल त्याच्यासाठी प्रशासकीय पातळीवर आपली तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे। कॅमेरामन प्रांजल सह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।